शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती योजना करो लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। या दोन जे योजना आहेत त्या दोन्ही योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये। कोणत्या दोन योजना आहेत जाणून घेऊ। या योजनेसंदर्भात सविस्तर बातमी पुन्हा एकदा जाणून घेण्यापूर्वी आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला योजना करो यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा। आणि दुसरं म्हणजे लाईक केल्याच्या नंतर आपल्या चॅनलला सबस्क्राइबचे बटन दिसत आहे ते दाबून आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। म्हणून तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो पहिली योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे, कारण की 31 मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे। आपण सविस्तर बातमी जाणून घेऊ। तर गेल्या काही महिन्यापासून पीक विमा भरपाईसाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत। अनेक भागात अतिवृष्टी कीड संकटामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। कृषी मंत्री कोकाटे यांनी स्पष्ट केलेलं आहे की पीक विमा यांना निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि आता 31 मार्च पूर्वीच ही संपूर्ण रक्कम आता खात्यामध्ये जमा होणार आहे। आता दुसरी योजना कोणती आहे या संदर्भात सुद्धा बातमी सांगण्या अगोदर माहिती सांगण्या अगोदर आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर सबस्क्राइबच केलं नसेल तर सुरुवातीस मित्रांनो पुन्हा एकदा सबस्क्राइब बटन दाबा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। दुसरी योजना म्हणजे नुकसान भरपाई पण तुमच्या खात्यामध्ये आता 31 डिसेंबर पर्यंत जी आहे 31 मार्च पर्यंत 31 मार्च पर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। 31 मार्च 2025 पर्यंत आता ही पीक विमा जे आहे तो पण आणि नमोचा पण हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे। या दोन्ही योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। धन्यवाद।